हॅलो. नमस्कार म्हणजे हा 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 हसून हसून नमस्कार. तर कारण आहे आज आहे ना 5 मे हा वर्ल्ड लाफ्टर डे, जागतिक हास्य दिन आहे. तर काय झालंय माहिती का, आजकाल हसण्याचे खूप फायदे आहेत, शारीरिक आहेत, काय ते म्हणे हार्ट रेट चांगला होत राहतो वगैरे वगैरे, खूप शारीरिक मानसिक पण आहेत. कळतं सगळं मला, पण वळत नाही. त्याचं कारण आहे आम्ही हसणं विसरलो आहोत. माणसं हसतच नाही, तो खळखळून मुक्तपणे हसत नाही. हा, हसतात हसतात, पण ते दुसऱ्याला दुसऱ्याला हसतात. पण काय माहिती का, ज्याला आपण हसतो ना त्याला ते वेदनादायी असतो. म्हणजे कसं आहे पहा, लहानपणी सायकल शिकता शिकता पडल्याबरोबर लक्ष कुठे लागलं वगैरेकडे जात नाही, इकडे तिकडे आजूबाजूला जातं. कारण काय आहे, कोणी पाहिलं का, कोणी पाहिलं तर हसेल हसेल म्हणजे मी दुःखी होणार. हे असं आहे. दुसऱ्यांना हसू नये हो, आपण हसावं मुक्तपण. तुम्हाला एक सांगतो, या वर्षीच्या हास्य दिनाची थीम काय माहिती का? ह्याची थीम अशी आहे, लॉफ टुगेदर, हील टुगेदर, HEAL, हील टुगेदर. एकत्र हसा आणि एकत्रितपणे बरे व्हा. बरंच होत नाही आपण. म्हणजे कसं आहे माहिती का, कोणालाही विचारलं काय कसं काय तुमचं, ठीक आहे तुमचं बरं आहे हो. अरे हे काय, आमचं बरं आहे म्हणा की, तुमचं बरं आहे हो म्हणून दुःखी व्हायचं. कसं आहे माहिती का, दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोधला की हसू येतं, आणि दुसऱ्याच्या दुःखात आनंद शोधला तर तरी हसू येतं. पण ते कुत्सित हसू असतं, ते नको आहे. म्हणजे कसं आहे, शेजारचे शामराव हसत हसत निघाले. इतकं हास्य चेहऱ्यावर बघून मी म्हटलं, काय हो आज खुशीत दिसतंय, हसताय. हो ना म्हणे. का बरं, का हसताय? अहो तर काय आहे, आमचे शेजारी आहे ना रामराव, हां, त्यांना अहो लॉटरीचं तिकीट लागलो. अरे वा, मग तुम्हाला आनंद झाला, तुम्ही हसताय? नाही हो, त्यांचं तिकीटच हरवलं आहे, सापडतच नाही. आता हे हसणं वेगळं, दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोध. काय माहिती का, एक 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 चार्ली चॅप्लिन, ज्यानं सगळ्या जगाला आयुष्यभर हसवलं, तर चार्ली चॅप्लिननं असं म्हटलेलं आहे, ए डे विदाउट लाफ्टर इज अ डे वेस्टेड. हसलं पाहिजे. मार्क ट्वेन अमेरिकन लेखक, त्याचं नाव आहे सॅम्युअल लॉंगहोम क्लेमन्स असं आहे. मार्क ट्वेन ह्याचं पेन नेम टोपण नाव आहे. त्यानं काय म्हटलं आहे बघा, हां, द ह्युमन रेस हॅज ओनली वन इफेक्टिव्ह वेपन. ह्युमन रेस has only one effective weapon, and that is laughter. आम्हाला माहीत आहे सगळं, पण कसं आहे, हे मन आहे ना, मन हे इतकं विचित्र आहे ना, सारखा मूड जातो आणि मग तो मूड गेला की हसणं दबतं. काय माहिती का, आनंद झाला की हसू येतं, पण आम्ही आनंद हरवून बसलोय.
कसं हरवून बसलो आहे माहिती का? वर्ड्सवर्थ कवीने असं म्हटलं आहे, कवी निसर्ग कवी तो एकदा निसर्ग सान्निध्यात झाडाखाली बसला असताना त्याचं एका बाजूला लक्ष गेलं. बघितलं तर अहो सगळे पक्षी किती छान आनंदात नाचतायत, हसतायत, बागडतायत हो. असं एकही पक्षी नाही की बसलाय, नाही आज माझा मूडच नाही. नाही, मूड जाणं नाही, तिथे हास्यच आहे, फक्त आनंद आहे. दुसरीकडे बघितलं, पशु तिथे छानपैकी चरत होते आणि त्यातले छोटे छोटे बछडे छान बागडत होते. सगळीकडे आनंद आहे, आनंद आहे. आणखी एकीकडे बघितलं तर झाडावरची फुलं पानं आनंदानं डोलत होती. सगळीकडे आनंद आहे हो, हास्य आहे. मग कवीनं असा विचार केला की का रे परमेश्वरा, माणसाच्या जगात पाहिलं तर जो तो रडगाणं गातोय, दुःख व्यक्त करतोय, हसतच नाही आहे, आनंदच नाही आहे, असं का केलंस तू? त्यानं परमेश्वराला विचारलं, अरे परमेश्वरा, ह्या पक्ष्यांना, पशूंना, झाडांना, फुलांना, पानांना आनंद दिलास तू, माणसाला का नाही दिला? परमेश्वरानं हसून म्हटलं, अरे बाबा दिला होता, पण माणसानं तो आनंद स्वतःच हरवून टाकला, त्याचं हास्य हरवून टाकलं. म्हणून वर्ड्सवर्थ म्हणतो, व्हॉट अ मॅन हॅज मेड ऑफ ए मॅन, नरेच केला किती हीन नर. हसलं पाहिजे. हसायचं असेल तर आजूबाजूला बघितलं पाहिजे, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. समजून घेतल्या की आपोआप मन फुलतं. आता काय माहिती का, नाही समजलं तरी पण गंमत होते. समजलं तर आनंदच आहे, नाही समजलं ना तरी पण हास्य निर्माण होतं. कसं बघा, पती पत्नी मंदिरात गेले देवदर्शनाला. समोर एक फुलवाला बसला होता आणि त्याच्या बाजूला एक मोठं बोर्ड लिहिलेलं होता. त्या बोर्डवर असं बाण दाखवलं होतं, बाण, आणि त्याच्यावर लिहिलं होतं, मंदिराकडे जाण्याचा रस्ता बाणानं दाखवला. दोघांनी पाहिलं, त्याचे खाली एक ओळ होते, वाचता येत नसेल तर शेजारच्या फुलवाल्याला विचारावे. हे समजून घेऊन पती हसला. पत्नी म्हणाले, का काय झालं? बघणं कसं लिहिलं आहे, वाचता येत नसेल तर शेजारच्या फुलवाल्याकडे विचारावे. पत्नी विचारत पडले, हो ना, पण का? तो फुलवालाच तिथे नसेल तर? त्यानं समजलं, हसू आलं. तिनं समजलं नाही तरी हसू आलं. हास्याचं असं आहे मित्र हो. म्हणून नुसतं सखी शेजारीने तू हसत राहा नाही. जे जे माझ्या भोवती आहे ते सगळे सखी शेजारीनेच आहेत. म्हणून सखे किंवा सर्व सर्व सख्खे मित्रपरिवार आणि आप्तेष्ट, तुम्ही हसत राहा, तोच माझा आनंद.